तर आणखी एक मोठी बातमी समोर येते। आदित्य ठाकरेंची विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्याची ही बातमी आहे। भास्कर जाधवांची ठाकरे गटाच्या गटनेतेपदी निवड झाली आहे। तर आता आदित्य ठाकरेंची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याची माहिती समोर येते। याशिवाय भास्कर जाधव देखील तर आपले प्रतिनिधी गिरीश कांबळेंकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। गिरीश, आदित्य ठाकरेंची विधिमंडळ पक्षपदी निवड झाल्याचं समोर येत आहे, काय अधिकची माहिती? ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक आताच पार पडली मातोश्रीवर आणि त्यामध्ये निर्णय असा करण्यात आलेला आहे की विधिमंडळाचा जो पक्षाचा ठाकरे पक्षाचा विधिमंडळाचा नेता म्हणून आदित्य ठाकरे यांच्या नावाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळते। गटनेते म्हणून या ठिकाणी भास्कर जाधव, प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या नावाची नियुक्ती केल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या नावाची नियुक्ती झाल्याची माहिती आता मिळते। विधिमंडळ पक्षाचा नेता शिवसेना युबीटी पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सर्वानुमते या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकंदरीत आज अनेक निर्णय घेण्यात आले, त्यातला एक महत्त्वाचा निर्णय आज आदित्य ठाकरे यांनी ट्विट देखील केलेला आहे की आम्ही पुन्हा नव्याने लढू। ज्या पद्धतीचा निकाल लागला आहे त्याबाबत स्पष्टीकरण देऊ शकत नाही, मात्र आम्ही नव्याने आणि पुन्हा जोमाने त्याच ताकदीने आम्ही पुन्हा एकदा लढायला तयार राहू, अशा पद्धतीचं एक सूचक ट्विट पोस्ट देखील आहे ती सोशल मीडियावर केलेली होती। त्यानंतर आजची बैठक, या बैठकीतला हा निर्णय, त्यामुळे आदित्य ठाकरे अजून एका वेगळ्या रूपात आपल्याला पाहायला मिळतील। 2.5 वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेना पक्ष फुटला त्यानंतर जी आदित्य ठाकरे यांची भूमिका होती, आक्रमक भूमिका, त्यानंतरची ही या ठिकाणी नियुक्ती झाली। त्यामुळे आदित्य ठाकरे एका नव्या भूमिकेत असतील पक्षासाठी, त्यामुळे कशा पद्धतीने ते त्यांचं एकंदरीत भूमिका निभावतील हे देखील पाहावं लागेल। अनेक निर्णय झालेले आहेत या बैठकांमध्ये, ते बैठकीतील निर्णय देखील थोड्या वेळात स्पष्ट येतील। काही नेते बोलतील का या सगळ्यावर, हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या या